लवकरात लवकर फिल्डिंगचा ताबा द्यायचा आहे आणि चालू होईल मॅच आता. अब्दुल हमीद बोरकर यांचा देखील सत्कार होत आहे. मी त्यानंतर कासिम खमसे, त्यानंतर अमजद चाऊस यांचा देखील सत्कार होत आहे. अनवर चाऊस, तसेच हमीद चाऊस यांच्याकडून या टुर्नामेंट करता 100 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचाही मंडल आभारी आहे. तसेच हमीद बोरकर यांच्याकडून देखील 100 रुपये आलेले आहेत. अनवर चाऊस यांचा देखील सत्कार होत आहे. तसेच रफिक बोरकर ना रफिक झांजू यांचा देखील या ठिकाणी सत्कार होत आहे पुष्प देऊन. आपण सर्वांना विनंती करतो आपण देखील या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच रफिक बोरकर यांचा देखील पुष्प देऊन सत्कार होत आहे. पहिला ओव्हर चालू आहे, पूर्ण करतोय नाझीम. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न फैजान करता. फैजानने हा आता ऑफच्या दिशेने हा चौकार लगावला होता. पुन्हा एकदा मारा करण्यास सज्ज होतोय, पण निश्चितच हा पुन्हा एकदा थोडीशी मिसफिल्डिंग होते राहील याच्याकडनं आणि उस्मान त्याला साथ देतोय. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण थोडंसं म्हणावं लागेल, पण एक रन गुटराने बिटवीन द विकेट स्ट्राईक मात्र जाते आत्माराम याच्याकडे. राईट आर्म राऊंड द विकेट पुन्हा एकदा मारा करण्यास सज्ज होतोय. ऑफच्या दिशेने तितकं चांगलं क्षेत्र राहील याच्याकडनं होतोय बॉल जातो. पुन्हा एकदा पाहूया आणि एक रन गुटराने बिटवीन द विकेट. चांगलं या ठिकाणी बॅटिंगचा ताबा घेताना दिसतोय. पहिला चौकार लगावला होता फैजानने. पुन्हा एकदा नाझीम बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्सवर मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे फैजान नाझीमचा. पाहूया तोच फैजान. आणि आता मात्र या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा. मेन पंच म्हणून काम पाहतोय गौरव, लाईन पंच म्हणून काम पाहतोय मतीन आणि लेग पंच म्हणून जो काम पाहतोय तो रिजवान. आणि आता मात्र या ठिकाणी जातोय 4 रनाकरता. खूपच चांगली बॅटिंगचा नजराणा पाहायला मिळाला आपल्याला. आतापर्यंत स्कोर झालेला आहे 13 धावसंख्या झालेली आहे. पहिला ओव्हर चालू आहे आणि पहिला ओव्हर अजूनही चालू आहे. धावसंख्या मात्र झालेली आहे ती 13. पाहूया राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्सवर मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे. आणि आता मात्र या ठिकाणी जातोय चौकार. गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न सुपर चौकार नजराणा आपण पाहिला. 3 चौकार तर आलेले आहे. धावसंख्या आतापर्यंत झालेली ती 17 धावा. एक ओव्हर देखील समाप्त झालेली आहे. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर अल्लूर 5 बंटरी या संघाची धावसंख्या झाली ती 17. सुपर बॅटिंगच्या माध्यमातून रन बनवण्याचा प्रयत्न आहे, कारण प्रत्येकालाच वाटतं की आपण जिंकतच राहावं. कारण कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर कालच्या दिवसामधील झयान फायटर केशी हा संघ फायनलमध्ये दाखल झालाय. बघूया आजचा एक फायनलिस्ट आपल्याला निवडायचा आहे.
सेकंड राऊंड मधून पहिला सामना या ठिकाणी चालू आहे सेकंड राऊंडचा. आणि आता मात्र या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा निश्चितच गुड रन बिटवीन द विकेट. आणि आता मात्र या ठिकाणी रनआउट होतोय आणि वाईट बॉलचा 1 रन अवांतर रन या ठिकाणी संघाच्या खात्यात जमवतोय. 1 रन घ्यायचा आहे वाईट बॉलचा आणि धावसंख्या आतापर्यंत झालेली ती 18 धावा. खूपच चांगली बॉलिंग आले 10 स्पष्ट. राहिलने दुसऱ्या चालू पूर्ण करतो पण राहिलने पहिला वाईट टाकला होता. वाईट बॉल एक विकेट तर घेतलेली आहे रनआउटच्या माध्यमातून. तो म्हणजेच आत्माराम बाद होतो आणि जागा समोरचा आलाय तो विघ्नेश. बघूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देण्याचा प्रयत्न करेल का. आणि समोर आहे तो एक जबरदस्त खेळाडू फैजान. राहिल दुसऱ्या ओव्हरमधला पुढचा बॉल टाकण्यास सज्ज होतोय राहिल. राईट आर्म राऊंड द विकेट आणि आता मारणार लेगच्या दिशेने गेलेला हा चौकार. खूपच चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न झालाय राहिलचा बॉल वाईट होता. आता दुसरा बॉल टाकण्यात देखील अयशस्वी ठरलाय. तो म्हणजेच राहिल चौकार लागवण्याचा प्रयत्न स्वेरलेच्या दिशेने चौकार लागवला फैजानने. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे ब्रीट करणार. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे. अगोदर टप्प्याचा चेंडू व्यवस्थित मारण्याचा प्रयत्न पण 1 रन 1 रनावर समाधान मानावं लागले दोन्ही खेळाडूंना. आता मात्र सर्वप्रथम स्ट्राईकला जातोय तो विघ्नेश. बघूया प्रथमच नवीन फलंदाज या ठिकाणी आलाय विघ्नेश. आपल्या संघासाठी कितपत योगदान देण्याचा प्रयत्न करेल का. तितकी साथ फैजानला देईल का पाहूया. राईट आर्म राऊंड द विकेट आणि पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न थोडासा असफल प्रयत्न. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण उस्मान याच्याकडनं होत आहे पण निश्चितच 1 रन 1 रनावर समाधान मानावं लागलंय विघ्नेश आणि फैजानला. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न राहीलचा असणार आहे. बघूया कशा प्रकारे बॉल हिट करणार. आणि आता मात्र या ठिकाणी बॉलिंग करण्यास सज्ज होतोय. फिल्डिंग देखील तितकी चांगल्या प्रकारे सजवली दिसते. पुन्हा एकदा या ठिकाणी मारा करण्यात सज्ज होतोय फैजानसाठी बॉल जातोय बॉल. आणि आता मात्र या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा मेन पंचार गौरवित द्वारा असा निश्चित रंगताना सामना दिसेल आपल्याला. पाहूया पुन्हा एकदा मारा करण्यास सज्ज होतोय आणि जातोय कव्हर ड्राईव्ह शॉट लागवतोय आणि चौकाराने मस्तपैकी स्वागत केलं फैजानने. प्रत्येक बॉल चौकार मारण्याचा एक इरादा स्पष्ट करतो. प्रत्येक बॉलवर चौकाराचा या ठिकाणी पार करतोय. पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज होतोय तो म्हणजेच राहील. थोडस मागडे षटक या ठिकाणी ठरताना दिसतोय कारण आतापर्यंत 3 चौकार दिले आहेत. तर राहीलने थोडीशी मागडी बॉलिंग टाकताना दिसतोय. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न निश्चितच हा थोडासा मारण्याचा प्रयत्न होता आणि 1 रन 1 रनावर समाधान मानावं लागले ते म्हणजेच फैजान आणि विघ्नेशाला. पाहूया पुन्हा एकदा विघ्नेश स्ट्राईकवर जाऊन काही कमाली करतोय का. धावसंख्या झाली होती आतापर्यंत 30 धावा 30 रन झालेले आहे. दुसरं षटक चालू आहे पूर्ण करतोय आणि रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न थोडासा असफल प्रयत्न. इतकं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी होत आहे आणि ओव्हर देखील समाप्त होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अल्नूर 5 पंढरी या धावसंख्येत झाले ती 31 लॉस ऑफ 1 विकेट. 31 धावा झालेल्या आहेत आणि 31 धावा खूपच चांगलं या ठिकाणी बॅटिंगचा नजराना पहिला 15च्या सरासरीने जातोय हा सामना कारण प्रत्येक ओव्हरमध्ये 15.5चा रन रेट. आतापर्यंत 2 ओव्हरमध्ये 31 धावा झालेली आहेत आणि शेवटचं षटक या ठिकाणी घेऊन आलाय अब्बू. पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देणार कारण बॉलिंग देखील तितकीच महत्वाची आहे कारण फिल्डिंग क्रिकेटमध्ये फिल्डिंग जास्त योगदान महत्व दिलं जातं कारण क्रिकेट फिल्डिंगवर डिपेंड असते कारण फिल्डर कशा प्रकारे फिल्डिंग करणार आहेत. आणि आता मात्र या ठिकाणी नो बॉलचा इशारा नो +1 पाहिजे स्वरूपात आणि अशा प्रकारे नोचा 1च रन या ठिकाणी होईल कारण बॉल स्टंपला लागलेला. आणि आता बाद होतोय विघ्नेश. खूपच चांगली बॅटिंग करत दिसत होता आणि आता त्याच्या जागा सामन्यासाठी आलाय कैफ. ओके आपल्या संघासाठी कितपत योगदान देणार आहेत कारण हे 5 पंढरीचे उगवते सितारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. फैजान कैफ विघ्नेश आत्माराम असे हे उगवते सितारे आपल्याला अल्नूर 5 पंढरी संघाकडून खेळताना दिसत आहेत. आणि आता मात्र या ठिकाणी वंटिको आत्ता 1 रन 1 रनावर समाधान मानावं लागलंय तर म्हणजेच आल्याला स्ट्राईक दिली आहे कारण स्ट्राईक देणं तितकंच महत्वाचं आहे कारण सलामीला आलेला सेट झालेला बॅट्समन फैजानने मागाच्या ओव्हरमध्ये देखील 3 बाउंड्री मारल्या होत्या त्यामध्ये राहीलच्या. आणि आता मात्र या ठिकाणी फैजान आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय बघूया. फैजान
आणि पुन्हा एकदा मार्गदर्शन सज्ज होतोय तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आणि वा गुड या ठिकाणी फिल्डिंग म्हणावी लागेल रनआउट आणि आल्या तंबूत परत तो म्हणजेच कैफची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो अदनान उर्फ कैफची आणि आता मात्र या ठिकाणी बाद होतोय सरळ बाहेर फेकतोय बॉक्स आउट होतोय एक मोठा झटका म्हणावा लागेल फैजानच्या रूपात आणि फैजान बाद होतोय कारण काहीसा फॉर्मर येताना दिसत होता चांगली बॅटिंग केली होती आतापर्यंत पण नशीब बॅडलक म्हणावं लागेल फैजानचा आणि फैजान डायरेक्ट बाहेर मारून बाद होतोय आणि त्याची जागा सांगण्यासाठी खुद्द कॅप्टन नासिर बघूया नासिर आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय कारण एक कॅप्टनची भूमिका अर्थात जबाबदारी पूर्ण करताना दिसेल का शेवटचं षटक चालू पूर्ण करतोय अब्बू राईट राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न असणार अब्बूचा समोर आहे खुद्द कॅप्टन नासिर अलनूर पाचपंडरीचा एक उगवता सितारा पाहूया आणि आता मात्र या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न तितकं चांगलं क्षेत्ररक्षण नाझीम याच्याकडनं होतोय एक रन गुड रन बिटवीन द विकेट आणि आता मात्र या ठिकाणी एक रनावर समाधान मानून दिला दोन्ही खेळाडू नवीन खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतील आपल्याला दोन्ही बॅटर कारण सगळे जे आलेले होते आणि नो बॉल कुठलाही फायदा उचलत आले नाही अदनानला पण निश्चितच एक रन आणि एका रनाने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे बीट होणार राईट नाम राऊंड द विकेट मारण्याचा प्रयत्न काहीसा न समजला बॉल पण बॉल बीट होतोय आणि ओव्हर देखील अर्थात इनिंग देखील समाप्त होते एक इनिंगच्या समाप्तीनंतर अलनूर 5 या संघात धावसंख्या झाली होती 35 धावा जिंकण्याकरता 36 धावांचं टार्गेट दिलंय सर्वरी केशी या संघाला पाहूया 18 चेंडू मध्ये 36 धावा करायच्या आहेत रणनीती चांगली असेल प्लॅनिंग चांगलं असेल तर रन्स नक्की होऊ शकतात कारण प्रत्येक ओव्हर मध्ये 12चं टार्गेट आहे प्रत्येक ओव्हर मध्ये 12चं टार्गेट आहे जर का 12च्या सरासरी सारखा सामना चालला तर व्यवस्थितरित्या रन्स होऊ शकतात फक्त प्लॅनिंग नियोजनबद्ध आणि डोकं शांत ठेवून खेळलं तर नक्कीच या ठिकाणी 12च्या सरासरीने सामना आपण विजयी होऊ शकतो पाहूया सेकंड राऊंड मधला हा पहिला सामना एक इनिंग झालेली आहे एक इनिंगची सांगता झालेली आहे 35 रन्स तर झालेले आहेत आणि 36 धावांचं टार्गेट घेऊन सलामी जोडी मैदानात दाखल होते राहिल अँड नाझीम यानंतर होणारा सामना असेल सेकंड राऊंड मधील दुसरा सामना रहीम 11 वर्सेस एंजल अमिना केश यांच्या दरम्यान तर दोन्ही कॅप्टन्सना विनंती करतो आपण टॉस का बॉस साठी या ठिकाणी यायचं आहे एंजल अमिनाचा कॅप्टन आहे काय एंजल अमिना टार्गेट 36 एंजल अमिनाचा कॅप्टन कोण आहे लवकरात लवकर इकडे यायचं आहे रहीम 11चे कॅप्टन आपण या ठिकाणी यायचं आहे अमित भुरकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते टॉस का बॉस एक नशिबाचा काटा या ठिकाणी उडवायचा आहे कोणाच नशीब आजमावते पाहूया पहिल्यावरचा पहिलाच बॉल आत्मारामचा होता गुगली टाकण्याचा प्रयत्न होता वाईट बॉलचा इशारा मेन पंचार गौरव द्वारा या ठिकाणी प्राप्त झालाय आणि निश्चितच एक संघाचा खाता खोललाय आणि युट्यूब आणि अशा प्रकारे टॉस विन कोण होतोय टॉस विन झालाय तो म्हणजेच एंजल अमिना हा संघ टॉस विन झालेला आहे लवकरात लवकर निर्णय आपण ठरवायचा आहे आणि लवकर सांगायचं आहे कारण आता टाइम पुढे पुढे होत चाललेला आहे कारण आजचा फायनल दिवस आहे बघूया जसं म्हणतात की याचसाठी केला होता 8 तास आणि शेवटचा दिवस गोड व्हावा या उक्तीप्रमाणे आणि आता मात्र या ठिकाणी डेड बॉलचा इशारा आलाय डेड बॉल पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे बीट होणार 36 धावांचं टार्गेट आहे टार्गेट दिलंय सर्वरी या संघाला पाहूया 12चा रन रेट आहे प्रत्येक ओव्हर मध्ये 12 फक्त करायचे आहेत राईट आर्म ओव्हर द विकेट मारण्याचा प्रयत्न तितकं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी होताना दिसते पण निश्चित या रनआउटची संधी होती पण संधी हुकली थोडंसं लेट थ्रो झाला आणि बॉल ट्रॅव्हल होऊन बॉलरच्या हातामध्ये लेट आला आणि अशा प्रकारे निश्चित एक रनावर समाधान माल गुड रन बिटवीन द विकेट नाझीम अँड
राहील राहील आता मात्र स्ट्राईकवर खेळण्याचा प्रयत्न करेल का पाहूया. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न आत्माराम. ओ आणि मेन विकेट या ठिकाणी केलेली आहे. स्टंप बोट या ठिकाणी क्लीन बोल्ट होतं राहील आणि आता मात्र मोठा झटका बसला राहीलच्या रूपात सर्वर येस संघाला आणि निश्चित राहील याची जागा सांभाळण्यासाठी येतोय मुन्नाफ. बघूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देण्याचा प्रयत्न करेल का. मुन्नाफ देखील तितकाच एक जबरदस्त खेळाडू. 36 धावांचं टार्गेट आहे 18 चेंडूमध्ये पूर्ण करायचं. आतापर्यंत धावा झालेल्या आहेत 2 आणि 1 विकेट या ठिकाणी गेलेली आहे. पहिलं ओव्हर चालू आहे आणि पहिला ओव्हर पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज होता आत्माराम. लेफ्ट आर्म उर्ध विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न आत्मारामचा. मुन्नाफ करता नवीन फलंदाज पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. लेगच्या दिशेने 9 बॉलचा इशारा आलाय. 9+1 टोटल 2 धावा संघाच्या खात्यात जमा झालेल्या आहेत. निश्चितच 9+1 टोटल जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. असापला प्रयत्न ठरला पण निश्चितच 2 तर रन आलेले आहेत. 9 बॉलवर 1 रन टोटल 2 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईकवर जातो नाझिम. उत्कृष्ट खेळाडू केशी गावचा एक सितारा म्हटलं जातो नाझिमला. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी वाईड बॉल. जातो स्क्वेअर लेग निशाणा चौकार. सुपर चौकार नजरा पाहिला निश्चितच मारण्याचा प्रयत्न होता आत्मारामच्या बॉलिंगवर. थोडस लेग स्टन बॉल झाला आणि बॉल ट्रॅव्हल होऊन लेग स्क्वेअर लेग दिशेने गेला हा आणि चौकार लागू आलाय. सुपर चौकारचा नजराणा आपण पाहिला नाझिमच्या माध्यमातून. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 9 धावा. सुपर बॅटिंग करताना दिसतोय पण निश्चित पुन्हा एकदा मारा करणे सज्ज होतोय. थोडी साईड या ठिकाणी चेंज केलं. लेफ्ट राऊंड द विकेट बॉक्सर मारा करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र दिशाहीन गोलंदाजी. वाईट बॉलचा इशारा मेन पंचांद्वारे या ठिकाणी होताना दिसतंय. पंचांच्या हात समांतर धावा मात्र अवांतर या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि आता मात्र कॅच मोठी विकेट कॅचच्या माध्यमातून प्राप्त झाली आणि बाद होतोय तो नाझिम. आणि एक मोठी विकेट म्हणावी लागेल. नाझिम पहिला राहील गेल्यानंतर नाझिम आता मात्र या ठिकाणी थोडं संकटात पडलेला संघ पाहावा मिळणार आहे. कारण 36 धावांचा टार्गेट पूर्ण करताना धावा झालेल्या आहेत 10. अजूनही जिंकण्याकरता 26 धावांचं टार्गेट आहे. फक्त क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. या खेळामध्ये सर्वांचं अनुमत घ्यावं लागतं. सगळ्यांची विचारसरणी घ्यावी लागते की काय करावं कसं करावं आणि प्लॅनिंग मात्र हे महत्वाचं असतं. तिचं माइंडसेट प्रत्येकाच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार येतात. तोच विचार एकाने निर्णय करायचा असतो त्याच हेतूने खेळायचा असतो. बघूया निर्णय काय करतायत आणि चिकाटी ती जिद्द तीच मेहनत मैदानामध्ये तुम्हाला करावी लागणार आहे. पाहूया ती चिकाटी तीच जिद्द तीच मेहनत. आणि आता मात्र या ठिकाणी वाईड बॉलचा इशारा आलेला आहे आणि निखिल चोगले आणि साकीब चौतिरकर आपल्या यानंतरचा मॅच आहे. तर आपण कुठे असाल त्वरित या ठिकाणी यायचं आहे. निखिल चोगले आणि साकीब चौतिरकर. एक ओव्हर समाप्त झालेली आहे. पहिल्या ओव्हरच्या षटकानंतर धावसंख्या झाली आहे ती 11 धावा. 2 विकेट तर गेलेले आहे. 2 विकेट महत्वाच्या आहेत म्हणजे नाझिम आणि राहील. आता मात्र मुन्नाफ आणि अबू यांच्यावर एक जिम्मेदारी असणार आहे. दुसरं षटक पूर्ण करण्यासाठी आला आहे तो म्हणजे कैफ. पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 11 धावा. आहा आणि वाईड बॉलचा इशारा मेन पंचांद्वारे या ठिकाणी घोषित होतोय. पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज होतोय कैफ. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न. पाहूया कैफ आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय. आणि आता मात्र पुढचा चेंडू बघूया कशा ब्रीट करणार. टॅपच्या लागून ऑफसाईड दिशेने तितकं क्षेत्र म्हणावं लागेल आत्मारामकडनं. आणि 1 रन निश्चितच 1 धावून काढलेला आहे. गुड रन बिटवीन द विकेट. आणि आता अशा प्रकारे धावसंख्या वाढले. धावसंख्या झाली ती 13 धावा. पुढचा चेंडू आणि आता मात्र बाद दुसरा बाहेर फेकतोय आणि फलंदाज बाद होतोय. बॅक टू फॅव्हलियन तिसरा फलंदाज बाद होतोय आणि मोठा झटका म्हणावं लागेल केलशी सर्वर या संघाला. आता मात्र मसूद या ठिकाणी बॅटिंग करण्याकरता जातोय. बघूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देण्याचा प्रयत्न करेल का. कारण धावसंख्या स्थिरावली, धावसंख्या स्तंभले. धावसंख्या झालेली आहे 13 धावा. पाहूया आपल्या संघासाठी कारण महत्वाचं आहे धावसंख्या वाढवणं. 36 धावांचं टार्गेट आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 12चं रनरेट होतं. त्या रनरेटने जर का खेळलं असतं आहा जोरदार ग्राउंड शॉट लागण्याचा प्रयत्न. बॉल सुटतोय व्यवस्थित थ्रो झाला होता. बॉल
बॉलर हातामध्ये मिळाला नाही, बॉल सुटला आणि निश्चितच रनआउटची संधी गमावली. तर बॉलरने निश्चितच हा रनआउटची संधी मिळाली असती तर अजून एक विकेट गेला असतं, पण नशीब बलवंत म्हणावं लागेल मसूदचं. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा स्ट्राईकवर जातोय मुन्नाफ. हा चौकार जातोय लेगच्या दिशेने, हा लगावलेला चौकार. कैप गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्सवर मारा करण्याचा प्रयत्न मुन्नाफ करता. बघूया मुन्नाफ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, थोडासा असफल प्रयत्न म्हणावा लागेल. जोरदार मारण्याचा प्रहार होता, 1 रन 1 रनावर समाधान मानावं लागले. मुन्नाफ पुन्हा एकदा स्ट्राईकवर जातोय तो मसूद. पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देण्याचा प्रयत्न करेल. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न, पाहूया काय होतंय काय करतोय. आणि निश्चित थोडासा ओव्हरथ्रो होतोय आणि रनआउटची संधी होती मित्र, आपण संधी या ठिकाणी थोडी गमावली. पाहूया काय. आणि या ठिकाणी विकेट रनआउट होतोय तो म्हणजे मसूद. चौथी विकेट या ठिकाणी गेलेली आहे ती म्हणजे मसूदच्या रूपात सर्वरी या संघाला. आणि धावसंख्या झालेली आहे ती 19 झालेली आहेत. जिंकण्याकरता 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 17 धावा जिंकण्याकरता सर्वरी ए संघाला. आणि बाद झालेल्या फलंदाजी जागेसाठी आला तो उस्मान. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे. यावर 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 17 धावा. फलंदाज स्ट्राईक वर खेळतोय मुन्नाफ, नॉन स्ट्रायकिंगला आहे तो उस्मान. बघूया या फलंदाजीवर सर्व अवलंबून आहे, तसेच बॉलिंग फिल्डिंग देखील तितकीच महत्वाची आहे. 6 चेंडू आणि 17 धावा जिंकण्याकरता पहिला चेंडू जातोय मुन्नाफ करता. पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय. मारण्याचा प्रयत्न, पण या ठिकाणी थोडीशी मिस किपिंग होते. स्टंपिंगला नक्कीच आउट होता, पण बॉल हातामध्ये मिळत नाही, बॉल निसटतोय आणि निश्चित एक आणि वाईड बॉल. वाईड प्लस 1 टोटल 2 धावा. आणि 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 6 चेंडू 15 धावा जिंकण्याकरता सर्वरी ए या संघाला. पाहूया काही होऊ शकतं. फैजान गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्सवर मारा करण्याचा प्रयत्न. पाहूया लेगचा दिशेने तितकं चांगलं क्षेत्ररक्षण कैप याच्याकडनं होतं. 1 रन गुडरने बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. आणि आता मात्र जिंकण्याकरता 5 चेंडू आणि 14 धावा. बघूया 5 चेंडू आणि 14 धावांचा अजूनही टार्गेट पूर्ण करायचं आहे. काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये काही होऊ शकतं. नो बॉल नो प्ले, 4 टोटल 5 धावा. आणि आता मात्र दिशाहीन, दिशा भरकटते, दिशाहीन गोलंदाजी म्हणावी लागेल. भाई ऐसी गलती नाही करणार. क्रिकेटमध्ये हेच तर महत्वाचं आहे. जर का तुम्ही एक्स्ट्रा टाकल्या तर एक्स्ट्राचा नुकसान भरपाई आपल्याला करावी लागणार आहे. कारण 0 बॉल मध्ये 5 धावा, ऑटोमॅटिक संघ धावसंख्या झाली ती 27 धावा. आणि जिंकण्याकरता 9 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 9 धावा. पाच चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. पाहूया अगदी सामना पाहायला मिळेल का. आणि हा चौकार. क्या बात आहे, क्या बात आहे. सुपर सामना आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे, थँक्यू. 4 बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. हो सुपर, खूपच चांगली बॅटिंग पाहायला मिळते मुन्नाफची. कारण राहिल गेला होता, नाझीम गेला होता, भरपूर असे खेळाडू या ठिकाणी बाद होऊन गेले होते. पण मुन्नाफनी जिम्मेदारी घेतली आणि स्वतःच्या खांद्यावर जिम्मेदारी घेऊन आता बॅटिंगच्या मार्कवर पुन्हा एक सज्ज झालाय. केवळ आता मात्र आणि अशा प्रकारे विजय संघ ठरलाय तो म्हणजेच सर्वरी एचा संघ हा विजयी ठरलाय. खूपच चांगली बॅटिंग म्हणावी लागेल मुन्नाफने. कारण एंड खूप महत्वाचा असतो मित्रांनो. एंडिंगला काय होतं हे महत्वाचं. आणि निश्चित अशा प्रकारे सामना देखील संपला आणि विजयी संघ ठरलाय तो म्हणजे सर्वरी ए हा संघ.